आजवर खेडेगावात घडणारे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकले असतील. अशीच एक हृदयस्पर्श कथा, एक भयंकर घटना, एक जीवघेणा सत्य अनुभव, ज्यामुळे एक हसता खेळता परिवार उद्ध्वस्त झाला. या घटनेला आता बरीच वर्षे उलटून गेली. ही हकीकत साधारण 40-50 वर्षांपूर्वीची आहे. राजेश साबळे, प्रतिभा साबळे व त्याची लहान मुलगी अमोली साबळे असा हा परिवार पुण्याला राहणारे. राजेश व प्रतिभा यांना बरीच वर्ष मूल होत नव्हतं, म्हणून त्यांचे जवळचे काही हितचिंतक त्यांच्या सांगण्यावरून राजेश आणि प्रतिभाने देवदेवस्की नवसही केले आणि शेवटी त्यांना अमोलीच्या रूपात कन्यारत्न प्राप्त झाली. त्यामुळे त्या दोघांच्या आयुष्यात एक वेगळेच वळण आले होते. जीवापाड प्रेम करायचे ते दोघे अमोलीवर. राजेशचा ॲग्रिकल्चरचा व्यवसाय होता, म्हणून कित्येकदा त्याला वारंवार पुण्याहून कोकणात एका खेडेगावाला जावे लागत असे. त्यामुळे त्याची बरीच दगदग व्हायची सारखी. त्यामुळे राजेशने त्याच खेडेगावात आसपास कायमस्वरूपी राहण्यासाठी जागा शोधायला सुरुवात केली आणि तशी त्याची ही इच्छा पूर्णही झाली. त्याच तालुक्यात राहणारा त्याचा मित्र अमोल शिंदे याच्याच ओळखीने राजेशला त्याच खेडेगावात एक छानसे घरही मिळाले. बऱ्यापैकी त्या वास्तूची रचना होती. गावातील लोकही तसेच चांगलेच होते. निसर्गरम्य वातावरण असे त्या गावाचे वैशिष्ट्य होते. आणि काही दिवसानंतर राजेश आपल्या परिवारासोबत त्या खेडेगावात शिफ्टही झाला. आता राजेशची बऱ्यापैकी दगदग कमी झाल्याने व्यवस्थितपणे तो आपल्या व्यवसायात लक्ष देऊ लागला व पुरेसा वेळ तो आपल्या बायको मुलीसोबतही घालवायचा. नुकतेच राजेश व त्याचा परिवार त्या गावात नवीनच राहायला आल्यामुळे त्यांना त्या गावाची व आजूबाजूच्या परिसराबद्दल व गावातील इतर काही गोष्टींबाबत त्यांना फारशी माहितीही नव्हती. पण जसा आठवडा होऊन गेला तसं आजूबाजूला शेजाऱ्यांशी व गावातील काही लोकांशी त्याचा परिचय, ओळख पाळख होऊ लागली. जेमतेम त्यांना या गावात येऊन 10 दिवस झालेच होते की राजेशचा तोच मित्र अमोल शिंदे राजेशच्या त्या घरी आला. आपल्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देण्यासाठी तो राजेशकडे आला होता. अवघ्या 3 दिवसांनी त्याच तालुक्यात त्याचे लग्न होतं. जवळचा मित्र असल्याने राजेशला लग्नाला जाणं भागच होते. त्या दिवशी राजेश आपल्या बायकोला व मुलीला घेऊन आपल्या गाडीने तालुक्याला त्याच्या मित्राच्या लग्नाला गेला. लग्न वगैरे व्यवस्थित पार पडल्यानंतर राजेश पुन्हा तालुक्याहून आपल्या गावच्या घराकडे येण्यास निघाला. साधारण 11:30 वाजून गेले होते तेव्हा. आणि तेव्हाच राजेशची गाडी गावच्या फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या त्या ओढ्याजवळ येऊन थांबली. तसं राजेशने पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्नही केला, पण गाडी चालूच होत नव्हती. तो तसाच गाडी बाहेर आला. गाडीचे बोनेट उघडल्यावर त्याला कळाले की गाडी गरम झाल्याने ती बंद पडली. म्हणून त्याने गाडीच्या डिकीतून पाण्याचे कॅन घेतले व आपल्या बायकोला म्हणाला, गाडी गरम झाली आहे, त्यासाठी मी पाणी घ्यायला त्या ओढ्याजवळ जात आहे. असे म्हणून राजेश कॅन घेऊन त्या ओढ्याकडे गेला. तेव्हाच राजेशचा फोन वाजला. त्याचा फोन गाडीत होता, म्हणून त्याच्या बायकोने फोन उचलला व ती फोनवर बोलत गाडी बाहेर आली आणि तिच्या पाठोपाठ तिची मुलगी अमोलीही गाडी बाहेर आली. फोनवर त्याचा मित्र अमोल शिंदे होता. उशीर झाल्यामुळे तो त्यांची चौकशी करण्यासाठी की अजून पोहोचली की नाही आपल्या घरी, राजेशची बायको प्रतिभा फोनवर बोलतच होती. आणि तेव्हाच त्यांची मुलगी अमोलीचे लक्ष काही अंतरावर असलेल्या एका भल्या मोठ्या वडाच्या झाडाला लागलेल्या त्या झोक्यावर पडली. तो झोका दिसायला खूपच आकर्षित होता, त्यामुळे अमोलीचे लक्ष त्या झोक्याकडे वेधले गेले. अमोलीलासुद्धा झोक्यात बसायला फारच आवडत असे, त्यामुळे तो आकर्षित करणारा झोका पाहून अमोली फारच खुश झाली. तसंच अमोलीने हेही पाहिले, त्या झोक्यावर एक म्हातारी बसली होती व ती म्हातारी हसत हसत अमोलीला त्या झोक्यावर बसण्याचा आमिष दाखवत अमोलीला आपल्याकडे हाताचा इशारा करत बोलवत होती. तसंच अमोलीही एक एक पाऊल पुढे टाकत
त्या वडाच्या झाडाजवळ गेली आणि त्या म्हातारीने अमोलीला त्या आपल्या झोक्यात बसवले. अमोली झोक्याचा आनंद घेतच होती आणि हीच संधी होती त्या म्हातारीला आपला डाव साधण्याची. ती म्हातारी पक्की चांडाळीन होती. ती म्हातारी अमोलीच्या बाबतीत काहीतरी घातकच करणार होती. पण अमोलीच्या मस्तकाला देवीचा अंगारा पाहून तिची ही संधी हुकली. इथे फोनवर बोलून झाल्यावर अमोलीच्या आईने म्हणजेच प्रतिभाने गाडीत पाहिले व गाडीबाहेर सगळीकडे नजर फिरवली. पण अमोली न दिसल्यामुळे ती फारच घाबरली व चिंतितही झाली व ती अमोलीच्या नावाने हाका मारू लागली. तेवढ्यात राजेशही पाणी घेऊन आला. त्यालाही हे कळल्यावर तोही चिंतित झाला. अचानक एकाएकी अमोली कुठे गायब झाली म्हणून ती दोघे इथे तिथे पाहू लागले आणि तशीच त्या दोघांची नजर काही अंतरावर असलेल्या त्या ओसाड वडाच्या झाडावर पडली. अमोलीला त्या झाडाखाली झोके घेत असताना त्यांना आश्चर्यही वाटले व ते काहीसे भांबरूनही गेले. अमोलीला पाहताच ती दोघे लगेच त्या वडाच्या झाडाजवळ गेले. प्रतिभाने लगेच अमोलीला उचलून घेतले. ते वडाचे झाड व आजूबाजूचा परिसर अगदी भकास जाणवत होता. त्यांना त्या जागेवर नेगेटिव्हिटीची जाणीव होऊ लागली. तो झोकाही आता बऱ्यापैकी अमानवीयच प्रतीक जाणवत होता. जेव्हा ते आपल्या गाडीजवळ जाऊ लागले तेव्हा अमोलीने पाठी वळून पाहिले. पुन्हा तो झोका फक्त अमोलीलाच एकदम आकर्षित जाणवत होता व ती म्हातारी पुन्हा काहीशी हसत अमोलीला आपल्याकडे हाताचा इशारा करत बोलवत होती. तशी अमोली आपल्या आईवडिलांना म्हणाली, आई, ती आजी मला बोलावते आहे. त्या आजीने मला त्या छानशा झोक्यात बसवले. मी जाऊ आई? अमोलीच्या तोंडून हे शब्द ऐकून राजेश व प्रतिभा अचंबित झाले म्हणून त्यांनी एक नजर त्या वडाच्या झाडाजवळ फिरवली. पण त्यांना त्या जागेवर कोणीही म्हातारी दिसत नव्हती म्हणून त्यांनी अमोलीच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. गाडीजवळ पोहोचताच राजेश लगेच आपल्या गाडीच्या रेडिएटरमध्ये पाणी टाकले आणि लगेच ते तेथून आपल्या घराकडे निघाले. ती रात्र तशीच निघून गेली. सकाळ होताच राजेश आपल्या कामासाठी बाहेर गेला. प्रतिभा स्वयंपाकघरात होती व अमोली आपल्या खेळण्याशी खेळत होती. आदल्या रात्री घडलेला तो प्रकार ती दोघे राजेश व प्रतिभा विसरून गेले. त्या दोघांनी ती गोष्ट मनावर घेतली नाही. पण त्या दोघांना या गोष्टीची जाणीव नव्हती. त्यांना माहीत नव्हते काल रात्रीचा तो प्रकार एक अति संकटाची चाहूल होती आणि त्या संकटाने अमोलीच्या आयुष्यात पदार्पण केले होते त्या चांडाळीन म्हातारीच्या रूपात. त्या दिवशी संध्याकाळी 7च्या सुमारास अंधार पडल्यावर प्रतिभा घराच्या मागच्या दारासमोर असलेल्या विहिरीतून पाणी काढत होती आणि अमोली तेथेच दारावर हात टेकून आईला पाणी भरताना पाहत होती. 2-3 खेपा त्या विहिरीतून पाण्यासाठी मारल्यानंतर प्रतिभा शेवटचे पाण्याचे हंडे स्वयंपाकघरात ठेवलेच होते की तिला आठवले अमोली दारावरच आहे. म्हणून प्रतिभाने 2-3 वेळा अमोलीला हाक मारली. पण अमोलीकडून काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे ती मागच्या दाराजवळ आली आणि पाहते तर काय, अमोली हळूहळू चालत त्या मागच्या दाराबाहेर असलेल्या विहिरीजवळ जात होती. प्रतिभाने लगेच अमोलीला हाक दिली व ती अमोलीजवळ गेली व ती अमोलीला तिथे कुठे चालली म्हणून विचारले असता अमोली म्हणाली, ती बघ, ती आजी मला बोलावते आहे. ती आजी मला तिच्या त्या छान छान झोक्यावर बसवायला मला घेऊन जायला आली आहे. प्रतिभाने गांभीर्याने समोर पाहिले पण तिला ती म्हातारी तिथे कुठेच दिसत नव्हती. पण ती म्हातारी तिथेच उभी होती. पण ती फक्त अमोलीलाच दिसत होती. पण ती म्हातारी प्रतिभाला न दिसल्यामुळे तिला असे वाटले की अमोली उगाच काहीतरी बडबडते आहे. म्हणून प्रतिभाने अमोलीला उचलून घरात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सहज म्हणून ही गोष्ट राजेशला सांगितली. पण राजेशलाही या गोष्टीमध्ये काहीच गांभीर्य जाणवले नाही. पण प्रतिभाला राहून राहून काहीतरी शंका येत होती. म्हणून तिने तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या शेजारींना याबद्दल विचारले. तेव्हा ती शेजारी प्रतिभाला जे म्हणाली ते ऐकून प्रतिभाच्या
पायाखालची जणू जमीनच सरकली. ती शेजारी प्रतिभाला म्हणाली, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या चांडाळीन म्हातारीने आपल्या काळ्या विद्येचा प्रयोग करून एक मंतरलेला आकर्षित झोका बनवला आणि ती त्या मंतरलेल्या आकर्षित झोक्याचा प्रयोग लहान मुलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी करायची, जेणेकरून ती त्या लहान मुलांवर आपल्या काळ्या विद्येसाठी उपयोग करायची. सुरुवातीला गावकऱ्यांना असे वाटले, कदाचित त्या म्हातारीला लहान मुलं आवडायची म्हणून ती त्या लहान मुलामध्ये प्रेमाने गुंतून असायची. पण जेव्हा गावातील लहान मुलं गायब होऊ लागली तेव्हा गावकऱ्यांना त्या म्हातारीवर शंका आली की ती त्या लहान मुलांवर चेटूक वगैरे करत आपल्या काळ्या विद्येसाठी त्यांचा बळी देते आहे. त्यामुळे लोक प्रचंड संतापले आणि संतापाच्या भरात गावकऱ्यांनी त्या म्हातारीला त्या झोक्यावर बसलेली असताना अक्षरशः जिवंत जाळले. पण त्या घटनेनंतर ती म्हातारी अति उग्र झाली, कारण तिची ती आत्मा आजही त्या वडाच्या झाडाखाली त्या झोक्यावर झोका घेत बसलेली दिसते व त्या झोक्याला आपलं हत्यार बनवून ती अजूनही लहान मुलांना आपली शिकार बनवते. म्हणून गावकरी आजही आपल्या लहान मुलांना त्या परिसरात भटकू देत नाही. तुमच्या मुलीलाही त्या मंतरलेल्या झोक्याने पछाडलेलं आहे. त्यामुळे ती चांडाळीन म्हातारी सहजासहजी तुमच्या मुलीचा पिछा सोडणार नाही. पण यावर एक उपायही आहे. आपल्याच गावात एक महापुरुष आहेत. ते या सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत आहे. पण ते 2 दिवसांसाठी बाहेरगावी गेलेत. तोवर कसंही करून तुमच्या मुलीला जपा. तिला एकटीला कुठे सोडू नका. खरं तर प्रतिभाला या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. पण शेजाऱ्यांनी जे सांगितले त्यावरती दुर्लक्षही करू शकत नव्हती. या बाबतीत प्रतिभाला राजेशला कळवायचे होते, पण राजेश अद्यापही घरी आला नव्हता. त्या रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर प्रतिभाचा राजेशची वाट पाहता पाहता डोळा लागलाच होता की तिच्या घराच्या दारांवर जोरजोरात हातांचा थापा मारत प्रतिभाला एक आवाज ऐकू आला, अमोलीला माझ्याजवळ पाठव. मी तिला घ्यायला आले आहे. ती माझी शिकार आहे. मी तिला सोडणार नाही. वारंवार ती चांडाळीन म्हातारी घराच्या अवतीभवती गोल गोल फिरत घिरट्या मारू लागली व अधूनमधून पुढचा व मागचा दरवाजा जोरजोरात ठोठावत होती. यामुळे प्रतिभा प्रचंड घाबरली होती. राजेशही अद्याप आला नव्हता. आणि अचानक असे काही घडले की त्या चांडाळीन म्हातारीने आपल्या काळ्या जादूचा प्रयोग करत त्या घराचा दरवाजा उघडला आणि अमोलीला ती आपल्याबरोबर घेऊन गेली. प्रतिभाने तसा बराच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला अमोलीला वाचवण्याचा, पण त्या म्हातारीच्या त्या काळ्या शक्तीपुढे ती असमर्थ झाली आणि बघता बघता ती म्हातारी अमोलीला आपल्याबरोबर घेऊन गेली. प्रतिभा प्रचंड घाबरली होती, तरीसुद्धा आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती त्या म्हातारीच्या मागावर धावत सुटली. प्रतिभा शेजाऱ्यांचा दार ठोठावत व गावातील लोकांना जोरजोरात हाका देत तिच्या मदतीला येण्याची विनवणी करू लागली. तसे गावातील लोकही तिच्या मदतीला धावले. पण जेव्हा प्रतिभा त्या वडाच्या झाडाजवळ गेली, तिने पाहिले त्या वडाच्या झाडाला असलेल्या त्या झोक्यावर त्या चांडाळीन म्हातारीच्या मांडीवर अमोली बसली होती व ते झोके घेत होते आणि ती म्हातारी प्रतिभाकडे विक्षिप्तपणे बघत जोरजोरात हसत होती. आपली शिकार मिळवण्याचा आनंद ती व्यक्त करत होती. आणि जशी जशी प्रतिभा त्या झोक्याजवळ जाऊ लागली तशी त्या वडाच्या झाडाला असलेल्या त्या लांब लांब पारंब्याने त्या झोक्याला विळखा देत तो झोका झाकून टाकला आणि त्या झाडाच्या कुशीत जाऊन तो विलुप्त झाला. प्रतिभाच्या डोळ्या देखत हा सगळा भयंकर प्रकार घडत होता. ती अमोलीला त्या झाडापाशी आजूबाजूला व त्या झाडाभोवती वेड्यासारखी शोधू लागली, पण अमोली तिला कुठेच दिसली नाही. गावकऱ्यांनाही अमोली त्या वडाच्या झाडाच्या परिसरात कुठेच दिसली नाही. सकाळ होताच राजेश घरी आला तेव्हा प्रतिभाची मनस्थिती खूपच बिघडली होती. सारखी ती अमोलीचंच नाव घेत होती. गावकऱ्यांनाही वाईट वाटत होते. एका हसता खेळता परिवार उद्ध्वस्त झाल्याचे. पण आजही प्रतिभाचे डोळे
वेड्यासारखी त्या वडाच्या झाडाला असलेल्या त्या झोक्यावर अमोलीला पाहण्यास आतुर आहे. मित्र हो, या अनुभवाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता.